नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज मालेगाव रोड येथे असलेला 3 BHK रो हाऊसचा व्हिडिओ बघणार आहे, जो की आहे 9 मीटर रोडला। तर आपण आज त्याचा व्हिडिओ पाहूया, चला। या ठिकाणी आपण आता ही जी बघत आहे या ठिकाणी पार्किंगचा एरिया। या ठिकाणी आपण आता जो बघत आहे हा आहे पार्किंगचा एरिया। 3 BHK रो हाऊससाठीची पार्किंग या ठिकाणी देण्यात आलेली आहे। हा वरती जाण्यासाठीचा जिना आणि या ठिकाणी खाली 3 रूम हे देण्यात आलेले आहे। ही जी पार्किंग एरिया आहे या पार्किंग एरियाच्या बाजूलाच या ठिकाणी ड्राय बाल्कनीचा एरिया हा देण्यात आलेला आहे, जो की किचनकडे त्या ठिकाणी हा दरवाजा देण्यात आलेला आहे। त्यानंतर आपण आता या रो हाऊसमध्ये एंट्री करूया। या ठिकाणी हे जे रो हाऊस आहे हे रो हाऊस आहे 3 BHK। हा या 3 BHK रो हाऊसचा असलेला आहे हॉल हा मोठा आणि प्रशस्त असा हा देण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी वरतीच याला सुंदर असं छान डेकोरेटिव्ह सिलिंग देखील हे करून देण्यात आलेला आहे, ज्यामुळे रो हाऊसचा हॉल हा या ठिकाणी छान सुंदर असा दिसत असतो। या ठिकाणी हे डेकोरेटिव्ह सिलिंग आणि POP केलेला आहे। त्यानंतर असलेला हा या 3 BHK रो हाऊसचा असलेला आहे हॉल। या रो हाऊसमध्ये खालच्या बाजूला एक हॉल, एक बेडरूम आणि एक किचन देण्यात आलेला आहे आणि पहिल्या मजल्यावर 2 बेडरूम आणि एक वॉशरूम आणि बाथरूम हे अटॅच देण्यात आलेलं आहे। आपण आता या 3 BHK रो हाऊसचा असलेला आहे किचन बघतो आहे। हा या ठिकाणी आहे किचन हा देखील संपूर्ण वास्तुशास्त्राप्रमाणे देण्यात आलेला आहे। या ठिकाणी पूर्ण किचनमध्ये वरच्या बाजूपर्यंत पूर्ण या ठिकाणी टाईल्स हे लावून देण्यात आलेले आहे। हा या 3 BHK रो हाऊसचा असलेला आहे किचन। हा किचन हॉलपेक्षाही मोठा आणि प्रशस्त आहे आणि या ठिकाणी याच्या बाजूलाच ही ड्राय बाल्कनीसाठीची जागा दिलेली आहे। या ठिकाणी ही असलेली आहे मांडणीची जागा। या किचनमध्ये मांडणी ही दिलेली आहे। त्यानंतर या किचनला लागूनच या ठिकाणी ड्राय बाल्कनीचा एरिया हा देण्यात आलेला आहे। किचन हा प्रशस्त आणि मोठा असा हा असल्यामुळे या ठिकाणी भरपूर अशी जागा ही या ठिकाणी मिळत असते। त्यानंतर आपण आता या 3 BHK रो हाऊसचा पहिला बेडरूम बघूया। 3 रूम हे देण्यात आलेले आहे, एक बेडरूम, एक हॉल आणि एक किचन। त्यापैकी आपण हॉल आणि किचन बघितला। आपण आता हा जो बघत आहे हा या ठिकाणी आहे या 3 BHK रो हाऊसचा असलेला आहे बेडरूम नंबर 1। हा जो बेडरूम आहे हा मास्टर बेडरूम, याला देखील अटॅच बाथरूम आणि वॉशरूम हे देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी हा बेडरूमचा एरिया आणि या बेडरूमला लागूनच या ठिकाणी अटॅच बाथरूम आणि वॉशरूम हे देण्यात आलेलं आहे। हे हा असलेला आहे किचनचा एरिया। या बाजूला पुढच्या बाजूला या ठिकाणी तो आहे हॉल आणि या किचनच्या जवळच या ठिकाणी एक अजून बाथरूम आणि वॉशरूम हे देण्यात आलेलं आहे। म्हणजेच या रो हाऊसमध्ये एकूण 3 बाथरूम आणि वॉशरूम हे देण्यात आलेले आहे। आपण आता या ग्राउंड फ्लोअरला हॉल, किचन आणि बेडरूम पाहिला। आपण आता या 3 BHK रो हाऊसचे असले आहे वरचे 2 बेडरूम बघूया। वरती बेडरूममध्ये जाण्यासाठी या ठिकाणी या रो हाऊसला बाहेरून असा हा जिना देण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण आता त्या बेडरूममध्ये जाऊया। त्या बेडरूममध्ये जाण्यासाठीचा हा जिना या ठिकाणी देण्यात आलेला आहे। हे जे रो हाऊस आहे हे रो हाऊस पूर्वमुखी असूनच 9 मीटर रोडलाच आहे। या ठिकाणी हा 3 BHK रो हाऊसचा असलेला आहे बाल्कनी एरिया। हा बाल्कनी एरिया आहे। त्यानंतर या ठिकाणी असलेला हा 9 मीटर रोड, हा 9 मीटर रोडला लागूनच या ठिकाणी हे 3 BHK रो हाऊस आहे। त्यानंतर आपण आता या 3 BHK रो हाऊसच्या बेडरूम नंबर 2 मध्ये एंट्री करूया। या ठिकाणी हा बेडरूम नंबर 2 हा या रो हाऊसचा असलेला आहे बेडरूम नंबर 2 आणि याच्या मागच्या बाजूला बेडरूम नंबर 3 हा दिलेला आहे। या ठिकाणी हा एक छोटासा
या ठिकाणी असलेला आहे बेडरूम नंबर 3. या दोनही बेडरूमसाठी या ठिकाणी अटॅच बाथरूम आणि वॉशरूम हे देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी बेसिन एरिया आणि अटॅच बाथरूम आणि वॉशरूम देण्यात आलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी ही जी आहे ही या 3 BHK रोडची असलेली आहे ओपन टेरेस. या ठिकाणी हा ओपन टेरेस वरती जाण्यासाठीचा जिना या ठिकाणी हा देण्यात आलेला आहे. हे जे रो हाऊस आहे हे रो हाऊस 830 प्लॉट एरियामध्ये आहे आणि या ठिकाणी याचे जे बांधकाम आहे ते बांधकाम हे 1300 ते 1400 स्क्वेअर फूट आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा. धन्यवाद.